नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी शिंपल्यांची आमटी दाखवणार आहे. तर हे बघा, हे असे शिंपले मधोमध विळीवर कापून घ्यायचे आणि हे जे मांस आहे ते एका शिंपीमध्ये काढून घ्यायचं आणि दुसरी शिंपी टाकून द्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे हे मांस काढून घ्यायचं आहे आणि दुसरी शिंपी टाकून द्यायची आहे. तर हे मी पूर्ण शिंपी साफ करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि कढईमध्ये तेल गरम करत ठेवते. 2 चमचे तेल मी घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यावर, चांगलं गरम झाल्यावर कांदा घालून घेते. कांदा आता परतून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यावर ह्याच्यामध्ये मालवणी मसाला 2 चमचे आणि लाल मिरची पावडर 1 चमचा असा मसाला घालून घ्यायचा आहे. मालवणी मसाला नसेल तर मग 2 चमचे लाल मिरची पावडर आणि 1 चमचा गरम मसाला पण तुम्ही घालू शकता. त्यानंतर ह्याच्यामध्ये टोमॅटो, बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा पण मी घातले आहे. शेवग्याच्या शेंगाने आमटीला चव चांगली येते. आणि ह्याच्यामध्ये मीठ घालून मी आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे. चांगलं मसाल्यामध्ये बटाटा, शेंगा आणि टोमॅटो चांगलं परतून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे. त्यानंतर हे शिंपल्या साफ करून घेतलेल्या शिंपल्या आहेत ते घालून घेते. हे शिंपल्या उकडून पण घेऊ शकताय. आणि हे आता मसाल्यामध्ये शिंपल्या मी मिक्स करून घेणार आहे. हे बघा, चांगलं परतून घेतलं आहे. त्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून यामध्ये 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, आता 15 मिनटं झालेली आहेत. हे शिंपले आहेत ते चांगले शिजलेले आहेत. हे बघा, तुम्ही पाहू शकताय. आता ह्याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण मी घालून घेते. खोबऱ्याच्या वाटणमध्ये ओलं खोबरं, कांदा, आलं आणि लसूण हे सर्व मी भाजून मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. आता हे पाणी घालून घेते. तुम्हाला आमटी किती जाड पाहिजे असेल तर कमी पाणी घालायचं. पातळ आमटी पाहिजे असेल तर पाणी जास्त घालायचं आहे. त्यानंतर हे मिक्स करून घेतलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवून पुन्हा एकदा 5 मिनटं उकळून घेतले. हे बघा, आमटीला चांगली उकळी आलेली आहे. ही शिंपल्याची आमटी छान शिजलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी कोकम घालून घेते आणि वरून कोथिंबीर घालून घेते. अशा प्रकारे ही शिंपल्याची आमटी चांगली शिजून झालेली आहे. हे बघा, ही रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक करा आणि कमेंट्समध्ये नक्की लिहून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. तुम्ही हा माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.